करतात. मैखाण्याला दोष का देता साहेब? इथे तर माणसंच माणसांना पाजतात. जेव्हा उद्ध्वस्त होतो संसार कुणाचा, तेव्हा हीच लोक टाळ्या वाजवतात. मंडळी, समाजाचा एक मोठा गैरसमज आहे. समाज म्हणतो, अरे हा बेवडा आहे, हा गर्दुल्ला आहे, याच्यात इच्छाशक्तीच नाही आहे, हा नालायक आहे. पण विज्ञान सायन्स म्हणतं, थांबा, तो नालायक नाही आहे, तो आजारी आहे. आज आपण याच विषयाचा पोस्टमॉर्टम करणार आहोत. व्यसन हा आजार कसा आणि इथले डॉक्टर आणि औषधं यावर जादू कशी करतात, हे आज आपण उलगडणार आहोत. आता बऱ्याच जणांना वाटते की व्यसन सोडणं किती सोपं आहे. एका बेवक्त्याला पिणाऱ्याला विचारलं, अरे बाबा दारू कधी सोडणार? तो मोठ्या अभिमानाने म्हणाला, अरे काय सोपं आहे हे दारू सोडणं, मी तर आजपर्यंत 100 वेळा सोडली आहे. रोज रात्री पितो आणि सकाळी सोडतो. मंडळी, पण हीच ती शोकांतिका आहे. पिक्चरमध्ये डायलॉग आहे ना, डॉन को पकडना मुश्किल ही नाही नामुमकिन आहे. तसंच या व्यसनाने आपल्या मेंदूला डॉन बनवून ठेवलं आहे. पण काळजी करू नका, आपला गमिनी कावा आता सुरू होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं बलड्या शत्रूला हरवण्यासाठी फक्त ताकद नाही तर बुद्धी आणि रणनीतीचं वापरली, तशीच रणनीती मेडिकल सायन्स व्यसनाविरुद्ध वापरतं. तर व्यसन हा आजार कसा? समजा तुम्ही एक भारीतली गाडी चालवताय, अचानक त्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ॲक्सिलेटर लॉक झालं. गाडी सुसाट पळते, समोर खड्डा आहे हे तुम्हाला दिसतंय, पण तुम्ही गाडी थांबवू शकत नाही, कारण कंट्रोल तुमच्या हातात राहिला नाही आहे. व्यसनात नेमकं हेच होतं. तुमच्या मेंदूचा तो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो योग्य अयोग्य ठरवतो, त्याचे ब्रेक फेल होतात आणि डोपामाइन नावाचं केमिकल जे मजा देतं त्याचं ॲक्सिलेटर लॉक होतं. हिंदीत म्हण आहे ना, बबूल का पेड़ बोया तो आम कहाँ से पाएगा. तुम्ही वर्षानुवर्ष मेंदूत अल्कोहोल, गांजा, चरस, व्हाईटनर टाकलंय, तर तिथून चांगले विचार कसे येतील? मेंदू हायजॅक झाला आहे भावांनो, तो आजारी पडला आहे. मग इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात आल्यावर होतं काय? डॉक्टर काय करतात? संत रामदास स्वामींनी म्हटलंय, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन हे प्रसन्न कधी होईल? जेव्हा शरीर शुद्ध होईल. आणि इथे मेडिकल सायन्स 3 ब्रह्मास्त्र काम करतात. डिटॉक्सिफिकेशन, शरीराची साफसफाई. जसं घरात दिवाळीचे जळमट काढतो, जाळं काढतो, तसं डॉक्टर औषधाद्वारे तुमच्या शरीरातून ते विषारी रसायन टॉक्सिन्स बाहेर काढतात. जेव्हा तुम्ही व्यसन थांबवतात तेव्हा शरीर बंड पुकारतं, हात कापतात, झोप लागत नाही, भीती वाटते, त्याला विड्रॉल सिम्पटम्स म्हणतात. त्यावेळी पिक्चरच्या हिरोसारखी मेडिसिन औषधं एंट्री घेतात. ते तुमच्या मेंदूला शांत करतात, रिलॅक्स कर भावा, मी आहे असा सिग्नल देतात. हे वैद्यकीय उपचार तुमच्या जीवाला होणारा धोका टाळतात. अँटी क्रेविंग औषधं. आता विष बाहेर गेलं आहे, पण मेंदू परत मागतो ना, मला एक पॅक पाहिजे, मला पुडी पाहिजे, याला म्हणतात क्रेविंग. इथे डॉक्टर अशी औषध देतात जी मेंदूला त्या डोपामाइन रिस्टवर जाऊन बसतात. म्हणजे मेंदूला तलब जाणवलं कमी होतं. शरीराचे तुटलेलं नेटवर्क ही औषधं पुन्हा जोडतात. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. पण जुन्या हत्यारांनी नवीन मूर्ती कशी घडवणार? शरीर औषधाने बरं होतं, पण मेंदूचं सॉफ्टवेअर समुपदेशनाने बदलतं. राग कसा हाताळायचा? नैराश्य कसं घालवायचं? यासाठी सायकोलॉजिस्ट तुमच्या मनावर फुंकर घालतात. मित्रांनो, एका मिनिटासाठी डोळे मिटा आणि विचार करा,
एका छोट्या मुलीचा वाढदिवस असतो. ती वाट बघत असते, माझे पप्पा माझ्यासाठी केक आणतील. दार वाजतो, ती पळत जाते, पण दारात पप्पा नसतात. तर पप्पांचा तोल गेलेला देह कुणीतरी मित्रांनी आणून टाकलेला असतो. त्या चिमुकलीच्या डोळ्यात स्वप्नांचा चुराडा होतो. मंडळी, आजार फक्त तुम्हाला नाही झाला, आजार तुमच्या घराला झाला आहे. व्यसन एकट्याने केलं, पण शिक्षा अख्खं घर भोगतंय. म्हणून हे वैद्यकीय उपचार घेणं हा तुमचा स्वतःवर आणि कुटुंबावर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमातला डायलॉग इथे थोडा बदलून सांगतो. व्यसनमुक्ती नाम सुनके फ्लावर समजे क्या, साला फायर है आपण. ही आग आता तुम्हाला स्वतःला जाळण्यासाठी नाही, तर तुमच्या संसाराची चूल पेटवण्यासाठी वापरायची आहे. इथे प्रेरणा व्यसनमुक्ती केंद्रात तुम्हाला डॉक्टर, औषध, समुपदेशक सगळे मदत करत आहेत. पण लक्षात ठेवा, औषध रस्ता दाखवतील, चालायचं तुम्हालाच आहे. शाहरुख खानचा तो प्रसिद्ध डायलॉग आहे, इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. आजपासून याच शिद्दतीने तुम्हाला व्यसनमुक्ती मिळवायची आहे. ना कर तकदीर से शिकवा, मुकद्दर आजमाता जा, मिलेगी मंजिले मकसूद, कदम बस आगे बढ़ाता जा. काट्याकुट्यांचा रस्ता आता फुलांनी सजवायचा आहे. कालपर्यंत जो हरला होता तो डाव आता पुन्हा जिंकायचा आहे. उठा, खंबीर व्हा, औषध उपचारांना साथ द्या, आपला नवा जन्म सार्थक लावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.